आणि यानंतर बातमी पुण्यातली ती म्हणजे पुण्यात रिक्षा भाडे दरामध्ये 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। तर आता पुणेकरांना 21 ऐवजी 25 रुपये मोजावे लागणार आहेत। 1 सप्टेंबर पासून ही नवीन भाडेवाढ लागू होणार आहे। रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने भाडेवाढ करण्यासंदर्भात आदेश दिलेत। तर शिंदे सरकार आज जरी नाही तरी उद्या कोसळेल आणि त्यानंतर मध्यावधी निवडणुका लागतील असं मोठं विधान जयंत पाटील यांनी केलंय। पक्षाच्या विरोधी मतदान करणाऱ्या आमदारांवर निलंबनाची कारवाई अपेक्षित आहे। तर देशात न्याय आणि कायदा शिल्लक राहिला असेल तर त्या पद्धतीने निर्णय येईल, मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णय नेमका काय येतोय यावर सगळं काही अवलंबून असल्याचं जयंत पाटील म्हणाले। जयंत पाटील बुलढाणा दौऱ्यावर होते त्यावेळेस त्यांनी हे महत्त्वाचं विधान केलंय। तर जयंत पाटलांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। शिंदे सरकार आज नाही तर उद्या तरी नक्की कोसळेल हे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलं आहे आणि त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना पेव फुटलाय। पक्षाच्या विरोधी मतदान करणाऱ्या आमदारांवर निलंबनाची कारवाई अपेक्षित आहे आणि देशात न्याय आणि कायदा शिल्लक राहिला असेल तर त्या पद्धतीने निर्णय येईल, मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णय नेमका काय येतोय यावर सगळं काही अवलंबून असल्याचं देखील जयंत पाटील म्हणाले आहेत। दरम्यान जयंत पाटील बुलढाणा दौऱ्यावर होते त्यावेळेस त्यांनी हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे। तर शिंदे सरकारच्या कार्यकाळात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनानं वेग घेतला आणि सत्तांतरानंतर राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या 94.37% भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि त्यामुळे बुलेट ट्रेनच्या एकूण भूसंपादनाचा टक्का वधारलेला असून या प्रकल्पाचे भूसंपादन 97.47% पर्यंत पोहोचले। सत्तांतर झाल्यावर नव्या सरकारने मेट्रो आणि बुलेट ट्रेन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या। तर बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्यातील एकूण 433.82 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे आणि त्यापैकी 407 हेक्टर जमिनीचं अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाल्याचं NHSRCL अधिकाऱ्यांनी सांगितले। आणि आज सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे अर्थातच आशिया चषकमध्ये आज भारत आणि पाकिस्तान दुबईच्या मैदानात आमने-सामने असणार आहे। केवळ भारत आणि पाकिस्तानच नाही तर जगभरातील क्रिकेट प्रेमींना देखील या महामुकाबल्याची उत्सुकता लागली आहे। भारताची मजबूत बॅटिंग लाईनअप विरुद्ध पाकिस्तानी बॉलर्स असा हा सामना रंगणार आहे। तसंच भारताला T20 विश्वचषकातल्या पराभवाचा वचपा काढण्याची ही नामी संधी असणार आहे। तर आज संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे।